ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय नाशिक जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलंय। नाशिक जिल्ह्यातला मराठा ताकदीनं एकजूट झालाय। सगळ्या राज्याला तुम्ही आज दिशा दिली। जातवान म्हणजे काय, कट्टरता म्हणजे काय आणि कडवटपणा म्हणजे काय हे आपण आज राज्याला तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध करून दिलंय। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांचा गर्व वाटेल इतक्या ताकदीनं तुम्ही एकत्र आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। मला कधीच करावं वाटत नाही, ते आज करावं वाटतंय। आज तुम्ही मराठ्यात बळ वाढवलं, मराठ्यांची कॉलर टाईट केली। तुम्ही आज सिद्ध केलं आता लेकरासाठी लढायचं, जातीसाठी लढायचं, नेत्यासाठी आणि पक्षासाठी लढायचं नाही। हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सिद्ध केलंय। लोक म्हणायचे मराठा समाज एक येत नाही पश्चिम महाराष्ट्रातला, तुम्ही तर मराठवाड्यापेक्षाही ताकदीनं एकत्र आलात। आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती ते सगळ्या दुनियाचं दलिंदर ते म्हणतंय मनोज जरांगेला म्हणा फक्त 8 सीट निवडून आणून दाखवा। तो या जिल्ह्यातली का बघ, तू माया काय असेल नादी लागतो, तू एकदाच माया नादी लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी। आणखीन तरी शहाणा वैभव तो आहे, आत्ता शिक नाकावर चष्मा आलाय, तो आहे तोंडावरच येणार आहे आता तो चष्मा। असला शहाणा तर नीट, नसला तर तो आहे सरशी देवेंद्र फडणवीसचा सुद्धा पक्ष तू संपून टाकशील। ते देवेंद्र फडणवीस बी कमी येड्या करतं का नू, त्या छगन भुजबळचं ऐकून ते पाऊस आल्यावर नसतो का एक खांड चालवतो बघा जनावराचा, आणि त्याच्यात एक माग चालणारं वासरू असतं, तसा खेळ देवेंद्र फडणवीसचा झालाय सध्या। गळेल वासरू असल्यासारखं त्यांनी छगन भुजबळच्या माग चालत आहे। त्या छगन भुजबळने सगळी शिवसेना मोडून टाकली, राष्ट्रवादी मोडली, आता नंबर आहे देवेंद्र फडणवीसच्या भाजपचा। तरी यांच्या लक्षात याय नाही याच्या नादी नाही लागायला पाहिजे। आता माया नादी लागलं त्याची एवढी फजिती चालली। मला जवळ उभा राहून बोलता येतं तवरच बोलणार आहे बरं का मी। कमरात जर चमक निघायला लागली ना मला लगेच खाली बसायला लागतं। माझ्या कमरात इतक्या चमका निघात्यात आणि माझं हे उपोषण शेवटचं उपोषणामुळं ना पूर्ण अंग गळून गेलेलं आहे। माझ्या वेदना मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, कारण तुमच्या वेदनापेक्षा माझ्या वेदनेला काहीच किंमत नाही। माझ्या समाजाच्या वेदना मला घालायच्या। माझा समाज माझ्या मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय, त्याचं स्वप्न आहे आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, आपला समाज मोठा झाला पाहिजे। मला या करोडो मराठा समाजाच्या वेदना बसू देत नाहीयेत। माझ्या 4था दिवस हे डॉक्टर सोबत आहेत, गाडीवरच बसून आहे डॉक्टर। असा डॉक्टर असतो का कुठं?
डॉक्टर गाडीवर त्याला दवाखाना ध्यानात नाही राहिला, त्याला दवाखाना आहे म्हणून. ते डॉक्टर आलं आणि माझ्यासारखंच आंदोलक होऊन बसलं. त्याला वाटलं तपासून यावयाला, तपासायला आलं आणि इकडेच राहिलं. दोन्ही डॉक्टर, दोन्हीचे दवाखान्याला मोठाले आहेत. 100 खोल्याचे दवाखाने आहेत दोघांचे बी. पण दोघांच्या ध्यानात नाही राहिलं, आपल्या दवाखाना बंद पडला का सुरू आहे. त्यांना काय तपासावं कळत नाही मा, कारण मा एक शिर चलत नाही, अंगात ताकद नाही, रक्त नाही. कुठं ते नाही, ते कानात घालते तर ते कुठं टिकेल का माझ्या हाडकवरच टेकत आहे. त्यांना मेळ लागा नाही, याचं नेमकं काय दुखत याला कोणचं इंजेक्शन द्यावा. आता मग दुखणं डॉक्टराला कळणारच नाही. महा दुखणं इतकं बेकार आहे. मला पाहिजे मराठ्याला आरक्षण. ह्या दुखण्याला नाही मोजित मी, ह्या दुखण्याला मी मोजित नाही, कारण ह्या वेदना काहीच नाहीत इतक्या माझ्या समाजाच्या भयंकर वेदना आहेत. काय म्हणतात? हा हा हा, यावला होय. मला वाटलं काय तुमच्या येवल्याचं ह्या वेळेस नाव पवित्र होणार आहे, काळजी करू नका तुम्ही. येवल्याला लागलेला डाग धुतला म्हणून समजा, काळजीच करू नका. त्याचा कार्यक्रमच लावतो. जो मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला, मराठ्याला त्रास दिला, त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. मग तो कोणी पण असू द्या, महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या. देवेंद्र फडणवीसने सगळ्याला पाणी पाजिले, पण त्याला मी असा वस्ताद भेटलो, त्याला काय करावं सुचत नाही. तुम्ही बाकीची काळजी नका करू.